जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे। अशा वेळेस कोठे मिळणार? विवेकानंद पुस्तकालय, युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे। चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया। याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत। कर्जत शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासनाने पाणी टंचाईवर लक्ष द्याव्याची मागणी केली आहे। पाहूया काय म्हणाले दादासाहेब सोनमाळी। ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील पिण्याच्या पाण्याच्या आणि वापराच्या पाण्याची समस्या अति गंभीर झाल्यामुळे शहरामध्ये सध्या नागरिकांना खूप त्रास होतोय आणि त्या विषयावर आमची अशी मागणी आहे की नगरपंचायतच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी तातडीनं पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे। पाण्याची जी काही अडचण असेल ती सोडून लोकांना पाणी वेळेत देण्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल ती तातडीनं केली पाहिजे, अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करतो आहोत। गेली महिनाभरापासून शहरामध्ये पाण्याची खूप वाईट अवस्था झाली। प्रत्येक उपनगरांमध्ये असेल, गावामध्ये असेल, पूर्वी 2 दिवसाला, दिवसाआड 3 दिवसाला पाणी सुटत होतं, पण गेली या महिनाभरामध्ये 8-8 दिवस पाणी सुटत नाही। उपनगरामध्ये तर अशा अवस्थेत सगळीकडे टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली। लोकांना एवढा त्रास होतोय नागरिकांना उन्हाळ्यात कुठून, आणि बरोबर पाणी उपलब्ध आहे, पाणी साठ्यामध्ये उद्भवत पाणी भरपूर उपलब्ध आहे। असं असताना सुद्धा सध्या मोटर बिघडण्याच्या कारणांमध्ये काहीतरी 8-10 दिवस पाणी सुटलं नाही। त्याच्यानंतर आता वायसेवाडीजवळ पाईपलाईन लीक झाली, ती गेली 8-10 दिवसापासून ती कुणी दुरुस्त करण्याकडे लक्ष नाही। नगरपंचायतमध्ये लोक तक्रार घेऊन जायची, पंचायत झाली, कुणी गेलं तर तिथे वेळेवर उपलब्ध नसतं, पदाधिकारी नाही, अधिकारी नाही। या परिस्थितीमध्ये आमची नागरिकांची सगळ्यांची मागणी आहे की इतर काही तुमचं नगरपंचायतचं राजकारण, तुमचं सत्ता संघर्ष काय चालला असं तो चालू द्या, परंतु हे सगळं करत असताना नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम आणि जबाबदारी तुमची सर्वांची आहे। ती प्रथमतः तुम्ही पूर्ण करा, मग बाकी तुमचं काय असेल ते राजकारण चालू द्या। घंटागाडी सुद्धा महिना 15 दिवस येत नाही। लोक कचरा अस्तव्यस्त टाकायला लागले की या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून इतकं चांगलं काम कर्जतमध्ये सकाळी तरुण आपले करतायत। सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता केली जाते, आणि जर घंटागाडी वेळेवर आली नाही तर पुन्हा तेवढाच कचरा लोकांना नाही ना इकडे तिकडे रस्त्याच्या अस्तव्यस्त टाकायला लागतो। आता जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या उपनगरांच्या रस्त्यांना मी आज सकाळी पण चक्कर मारली, लोक जाऊन कचरा कुंड्या खाली पालत्या करायला लागले। ही परिस्थिती जर फक्त आपल्या नगरपंचायतमुळे येणार असेल तर तिला काही अडचण नाही ना। तुम्ही घंटागाडीच्या ज्या काही सूचना असतात, त्याला डिझेल नसेल, कर्मचारी नसेल, काय असेल ते पाहावं। सीओ रजेवर गेले की 4-8 दिवस सीओ उपलब्ध नाही, पदाधिकाऱ्यांनी हजर राहायचं नाही, मग कुणाकडे समस्या मांडायची लोकांनी? आमचं म्हणणं आहे तुमच्या इतर काही ज्या राजकीय घडामोडी चालल्या असतील त्या जरूर चालू द्या, परंतु लोकांना पाणी वेळेवर मिळालं पाहिजे, कचऱ्याचे लोकांची विल्हेवाट व्यवस्थित लावली गेली पाहिजे, रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईटची व्यवस्था लावली गेली पाहिजे। या 2-3 गरजा जरी किमान तुम्ही दिल्या लोकांना मिळत राहिल्या तर लोकांची ओरड थांबेल। पाणी तातडीनं लोकांना मिळालं पाहिजे, आणि जर नाही मिळालं तर आता मात्र लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल। तुम्ही आज उद्या याची तातडीनं याच्यामध्ये काय असेल ती उपाययोजना करावी आणि तातडीनं पाणी नागरिकांना मिळालं पाहिजे, याची सोय लावावी, या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन। एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला। आमचा पत्ता लकी हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर।